एवढा निर्लज्जपणा सत्ताधारी आमदारांनी करू नये। मित्रहो नमस्कार। गेल्या 2 महिन्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये सातत्याने भूमिका घेणारे म्हणजे विरोधी भूमिका घेणारे आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आमदार सुरेश धस आता हे सुरेश धस अचानकपणे अडचणीत आलेले आहेत। सातत्याने धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये बोलणारे आमदार सुरेश धस यांनी अचानक बघा पलटी मारली अशा प्रकारचे चित्र आता निर्माण झालं आहे। अर्थातच महाराष्ट्रभर याची चर्चाही सुरू झालेली आहे। हे भाजपचे आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वरुण कीर्तन आणि आतुर तमाशा असा काही प्रकार सुरू आहे की काय अशी शंका आता संपूर्ण महाराष्ट्राला आलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये अत्यंत आक्रमकपणे बोलणारे सुरेश धस गुपचूपपणे जाऊन म्हणे धनंजय मुंडे यांची भेट घेतात, तर याचा अर्थ काय? आणि त्यातही बघा सुरेश धस म्हणत आहेत माझ्या आणि मुंडे यांची भेट झाली पण ती फक्त अर्ध्या तासाची। तिकडं त्यांच्याच पक्षाचे म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात होय माझ्या समक्ष या दोघांची भेट झाली आहे आणि ही भेट 4-4.5 तासाची होती। त्यामुळं सुरेश धस आपोआप तोंडावर पडले ना हो। पण बघा त्यातून देखील ते सारवासारवी करीत आहेत। अर्थात या गोष्टी घडत असतात पण या भेटीचे पडसाद मात्र आता अत्यंत तीव्र अशा स्वरूपात उमटू लागले आहेत। बघा त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया, आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणखी काही जणांनी या सगळ्यांनी सुरेश धस यांची धुलाई सुरू केली आहे, धुलाई। आणि त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे त्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांनी मोठा आरोप देखील केला। धनंजय मुंडे यांची भेट 3-4 तास झाली आहे म्हणजे त्या भेटीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याला वाचवण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे। अर्थात हा आरोप देसाई यांनी केला आहे। काय म्हणाले बघा या तृप्ती देसाई, तुम्ही 3-4 तास चर्चा केली म्हणजे त्या भेटीत प्रकृतीची चौकशी हा विषय नाही। म्हणजे एवढा वेळ 4-4 तास प्रकृतीची चौकशी करतं का कुणी? हां, तर पुढे ते म्हणतात की त्यात मुंडे आणि कराड याला वाचवण्यावर चर्चा झाली असेल। तुम्ही आता वाल्मिक कराड याला भेटण्यासाठीही कारागृहात जाऊ शकता कारण वाल्मिक कराड यालाही आजार आहे। मग त्यानंतर त्याच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलो होतो असे सांगाल। एवढा निर्लज्जपणा सत्ताधारी आमदारांनी करू नये इतका सणसणीत टोला तृप्ती देसाई यांनी लगावला आहे भाजपच्या आमदारांना, या सुरेश धस यांना। आता बघा आमदार धस म्हणतात धनंजय मुंडे यांना एकदा नाही तर 2दा भेटलो, त्यांची प्रकृती बरी नव्हती म्हणून भेट घेतली तर गैर काय? आणि तोच धागा देसाई यांनी पकडला आणि आजारी वाल्मिक कराडच्या भेटीचा मुद्दा त्यांनी पुढे केला। खरं तर बघा आमदार सुरेश धस यांनी गेल्या 2 महिन्यापासून या धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवलेलं आहे, अनेक आरोप केलेले आहेत। त्यातले बहुतेक सगळे आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत। एक वेगळं वातावरण तयार करून टाकलं त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आणि अचानक एक बातमी बाहेर येते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये भेट झाली आणि 4 तास चर्चा झाली। बरं या भेटीचे साक्षीदारी समोर आले। सध्याची जी परिस्थिती आहे अशा वेळी ही भेट व्हायला नको होती। लोकांनी विश्वास टाकला होता ना या आमदार महाशयावर, एका क्षणात पडले ना सगळे उघडे। तृप्ती देसाई यांनी तर वेगळीकडेच बोट दाखवलं आहे, खूप महत्त्वाचं आहे बघा। त्या म्हणतात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना भेटायला तर नको होतं, ते आत्तापर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागत नव्हते ते आता स्पष्ट झालं आहे। मंत्रिपद मिळवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं का? जनतेचा विश्वासघात सुरेश धस यांनी केला आहे। सुरेश धस यांना हे प्रकरण मिटवायचं होतं का असा सवाल देखील देसाई यांनी केला। पण त्या म्हणाल्या तुम्ही सोडलं तरी आम्ही हे प्रकरण सोडणार नाही। बघा आमदार सुरेश धस काय म्हणतायत की मी मुंडे यांना भेटायला गेलो, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला जेवायला बोलवलं होतं, त्या ठिकाणी धनंजय मुंडे येणार असल्याची मला माहिती नव्हती।
रात्री 9:30 वाजता त्या ठिकाणी भेट झाली. आता रात्री 9:30 वाजता झालेली ही भेट काही गुपचूप झालेली भेट असते का? त्या बैठकीत मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो आहे. हो, पण धस साहेब, तुमच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत 4-4.5 तास ही भेट झाली, चर्चा झाली. मग एवढा वेळ जेवायला लागला की वाटाघाटी करायला, हे सुद्धा तुम्ही सांगून टाका. आणि त्यातही तुम्ही काय म्हणता, फक्त अर्धा तास ही भेट झाली. आता बघा, म्हणजे तुम्ही खोटे की तुमचे प्रदेशाध्यक्ष खोटे? नाही, म्हणजे हे सुद्धा सांगून टाका जो. बघा, आता तृप्ती देसाई काय म्हणतात, एवढा निर्लज्जपणा बरा नाही. पण आम्ही तसं काही म्हणत नाही, पण ते कुणीच म्हणू नये म्हणून तुम्हीच धस साहेब, तुम्ही सगळं हे काही सांगून टाकलेलं बरं, आम्ही ऐकून तरी घेऊ. होय ना मित्रांनो, तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.